हिंगोली जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानाचा फटका आता फळबागांसोबत भाजीपाला पिकांनाही बसू लागलाय। नवलगव्हाण येथील शेतकरी जगन कोरडे यांनी 1 जानेवारी महिन्यामध्ये अर्ध्या एकर क्षेत्रावर कोबी पिकाची लागवड केली होती। उन्हाळ्यात चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने त्यांनी लागवड केली, मात्र यावर्षी तापमानात झालेल्या मोठ्या वाढीमुळे कोबी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। वाढत्या उष्णतेमुळे कोबीवर काळे डाग पडलेत आणि पीक सुकून गेलंय। तसंच कोबीचं संरक्षण करणारी पानंही वाळून गेली आहेत। पिकाची गुणवत्ता पूर्णतः खालावली आहे। यामुळे बाजारात कोबीला अपेक्षित दर मिळणार नाही, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या तयारीने वेग घेतलाय। दुसरीकडे मजूर टंचाईमुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय। रोजगाराच्या शोधात अनेक कुटुंबांचे गुजरातसह इतर भागांकडे स्थलांतर होत आहे, त्यामुळे शेती कामासाठी मजूर मिळणं कठीण झालंय। जिल्ह्यामध्ये दरवर्षी सुमारे 3 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी केली जाते। सध्या मशागत आणि पूर्वतयारीची कामं सुरू आहेत, तरी मजूर अभावी शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामुग्रीचा आधार घ्यावा लागतोय। त्यामुळे शेती खर्चात मोठी वाढ होते, आर्थिक ताणही वाढतोय। वेळेवर मजूर उपलब्ध न झाल्यास पेरणीला विलंब होण्याची शक्यता आहे। परिणामी उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होतीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।